नमस्कार. मी स्वप्नजा जाधव, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच, पेरेंटिंग ट्रेनर अँड काउन्सिलर. तुम्हा सर्वांचं पितृपक्ष आणि पालकत्व या विशेष सिरीजच्या 4थ्या भागामध्ये मी मनापासून स्वागत करते. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करत आहोत, की पितृपक्षाचा नेमका अर्थ काय आहे? कशा पद्धतीनं आपण पितृपक्षामध्ये विधी करायला पाहिजेत? कशा पद्धतीने पूजा करायला पाहिजे? कशा पद्धतीने आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे? म्हणजे आपल्या पितृंच्या आत्म्याला पण शांती मिळेल आणि आपल्या मुलांवरती एक चांगला संस्कार आपण या निमित्तानं करणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत. तुमचे जर पहिले 3 एपिसोड मिस झाले असतील, तर नक्की पहिले 3 एपिसोड तुम्ही पहा. आज आपण पाहणार आहोत, की पितृपक्षामध्ये असं सांगितलं जातं, की दान करा. तर दान करण्याच्या मागचा हेतू काय आहे आणि नक्की दान कशा पद्धतीने करायला पाहिजे? तर दान करण्याच्या मागचा मेन हेतू हा आहे, की त्या निमित्तानं आपल्याकडून दुसऱ्यांना काहीतरी दिलं गेलं पाहिजे. तर त्यामुळं आपल्या पूर्वजांची आठवण करून आपण काहीतरी त्यांच्या स्मरणार्थ दुसऱ्यांना गिफ्ट देतो. म्हणजे कुठेतरी आपल्याकडून काहीतरी सेवा होते. तर हे कार्य आपल्या हातून व्हावं असा एक हेतू आहे. आपण दान कसं करावं? कोणत्या गोष्टीचं दान करावं? तर दान करताना आपण अन्नधान्याचं दान करू शकतो, कपड्यांचं दान करू शकतो किंवा ज्या लोकांना ज्या गोष्टीची गरज आहे, असे काही लोक आपल्याला माहीत असतील, की त्यांना ह्या पर्टिक्युलर गोष्टींची गरज आहे. तर गरजेनुसार आपण त्या गोष्टी दान करू शकतो. फक्त सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, की लोकांना ज्या गोष्टी आपण दान करणार आहोत, त्यावेळेला त्याची क्वालिटी चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. दान करताना नेहमी अशाच गोष्टी दान कराव्यात, ज्या गोष्टी आपण खाऊ शकतो, त्याच गोष्टी आपण इतरांना दान कराव्यात अन्नदान करताना. म्हणजे ज्या क्वालिटीचं फूड आपण घरामध्ये वापरतो, त्याच क्वालिटीचं सामान, त्याच क्वालिटीच्या गोष्टी आपण आणलेल्या आहेत आणि त्याचंच अन्न बनवतोय. कधी-कधी असं होतं, की खूप क्वांटिटी आहे, तर आपण स्वस्त कुठे मिळतोय का? तर थोडं जरी आपल्याकडून अशा गोष्टी होत असतील, तर त्या गोष्टीला आपण आवर घालायला पाहिजे. कारण थोडंसं देऊ पण बेस्ट देऊ, हा भाव आपल्या मनामध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट, की जेव्हा आपण दुसऱ्यांना कपडे देणार आहोत. समजा माझ्याकडून एखादं काहीतरी मी साडी किंवा कपडे दुसऱ्या कोणाला तरी दान दिले आणि मग त्यांनाही ते वापरण्यायोग्य नसतील, तर ते दुसऱ्या कोणाला तरी त्यांनी दिले. असं करून शेवटी ते कापड कचऱ्यात जाण्यापेक्षा आपण द बेस्ट क्वालिटीची गोष्टच दान करू शकतो. जी गोष्ट ज्या पद्धतीचे कपडे आपण वापरू शकतो, त्याच पद्धतीच्या गोष्टी आपण इतरांना द्यायला पाहिजेत. आणि हे असं करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की आपण आपल्या मुलांच्यावरती एक चांगला संस्कार करत असतो, की जेव्हा आपण दुसऱ्यांना देतो, तेव्हा बेस्ट द्यायला पाहिजे. ही गोष्ट आपण त्यांना शिकवत असतो. असं करून आपण आपल्याच आयुष्यामध्ये अबंडन्स म्हणजे विपुलतेला ॲक्चुअली आमंत्रण देत असतो. कारण जी गोष्ट आपण देतो, ज्या गोष्टीसाठी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये नेऊन देण्यासाठी निमित्त होतो, ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये परत रिपीट होऊन येते. हा निसर्गाचा नियम आहे. जे बीज आपण पेरतो तेच बीज परत मल्टिप्लाय होऊन म्हणजे खूप अजून जास्त त्याच्यामध्ये वाढ होऊन ते आपल्यापर्यंतच रिटर्न येणार आहे. त्याच्यामुळे आपण देताना नेहमी बेस्ट वस्तू दान द्यायला पाहिजे. कारण तीच गोष्ट आपल्याकडे परत मल्टिप्लाय होऊन येणार आहे. म्हणजे काय? तर आपण ज्या गोष्टी वापरू शकतो, ज्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, त्याच गोष्टी इतरांना देण्यासाठी आपण चूज कराव्यात. अदरवाईज मग दान केलं काय, नाही केलं काय, नच्या बराबर असेल ते. त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी आपण घेणार आहोत. दुसरी काळजी आपण ही घेणार आहोत, की जेव्हा आपण दान करणार आहोत, त्यावेळेला आपल्याला मुलांना पण आपण सहभागी करून घेऊ शकतो, की आपण आपल्या पितृंच्या स्मरणार्थ या गोष्टी आपण देतोय, वाटतोय. त्यामुळे मुलांच्यामध्ये सुद्धा एक देण्याची भावना तयार होईल. दुसऱ्यांसाठी आपणही काहीतरी करायला पाहिजे, ही जबाबदारीची जाणीव सुद्धा त्यांना होईल. इतरांच्या बद्दल एम्पॅथी वाटणं, हे सुद्धा त्यांच्या मनामध्ये येईल, की दुसऱ्यांच्या बद्दल मी विचार करतो, की त्यांना जे आपण फूड देतो, त्यांना ज्या गोष्टी देतो, ते आपण बेस्ट यूज करतो. बेस्ट गोष्टी घेतो आणि त्याच देतो. हा एक चांगला संस्कार मुलांच्यावरती होईल. त्यामुळं दान करताना या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे तिसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, की जेव्हा आपण दान करू तेव्हा जास्तीत जास्त दान करताना आपण अननोन लोकं म्हणजे जी लोकं आपल्या माहितीतली नाहीयेत, अशा लोकांनाच आपण दान करू. हा
विचार आपण करू शकतो यावर्षी. कारण खूपदा असं होतं, की काही द्यायचं म्हटलं तर आपल्याला नजरेमध्ये जवळची लोकं येतात. आपण त्यांनाच इन्व्हाईट करतो, घरी जेवायला बोलवतो किंवा मग काही कपडे वगैरे द्यायचे असतील, तर माहितीतल्या ब्राह्मणाला, माहितीतल्या लोकांना, माहितीतल्या नातेवाईकांना आपण देतो. असं करण्यापेक्षा किंवा त्याही पुढे जाऊन काही लोकं घरामध्ये जे कोणी कामगार असतील त्यांना किंवा सर्व्हंट्स असतात त्यांना देतात. पण असं करण्यापेक्षा आपण अगदी अननोन लोकांना दान केलं तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळू शकतं. आता हे असं का म्हणते मी त्याच्या पाठीमागं पण हे रिझन आहे, की जेव्हा आपण नोन लोकांना मदत करतो, जेव्हा नोन लोकांना दान म्हणून सुद्धा देतो, तेव्हा जर तो माणूस उद्या जर आपल्याशी थोडंसं चुकीचं वागला, तर आपल्या मनामध्ये लगेच एक विचार येतो, की "अरे, मी तर त्याला इतक्या गोष्टी दिल्या, मी तर इतक्या गोष्टींची मदत केली." जसं सर्वांना आपण काही गोष्टी दिल्या. "अरे, मी हिच्यासाठी साडी दिली." पण आपण हे विसरतो, की आपण ते दान म्हणून दिलेलं आहे. त्याच्यामुळं ते परत काउंट करण्याची गरज नाही. त्याच्यावरती तिनं तुमच्याशी कसं वागावं हे ठरवण्याची गरज नाहीये. की कोणीतरी मला जेवायला घातलं, कोणीतरी मला काहीतरी साडी, कपडे, लत्ते दिले, तर मग म्हणून तिने आयुष्यभर आपल्याशी चांगलं वागायला पाहिजे. तर हे जे बॉन्ड तयार होतो म्हणजे तिथे एक कार्मिक रिलेशन आपण तयार करतो. हे असं करण्यापेक्षा किंवा नातेवाईकांमध्ये पण असं होतं, की आपण दिलं. मग आपल्या मनात दिलं-दिलंची भावना येते, की मी खूप दिलं, मी खूप चांगलं केलं आणि मग त्यांनी नाही दिलं. तर या कंपॅरिझनमध्ये कुठेतरी आपण जातो आणि मग थोडेसे एक बॅक एंडला आपले एक्स्पेक्टेशन्स राहतात, की मी यांना असं केलंय तर यांनी पण मला अशाच पद्धतीने केलं पाहिजे किंवा माझ्याशी बोलताना असं बोललं पाहिजे, मला अशा पद्धतीनं ट्रीट केलं पाहिजे, मला एखादी मदत केली पाहिजे कारण मी नेहमी त्यांचा विचार करतो. तर जेव्हा कधीही लाईफमध्ये फक्त पितृपक्षासाठीच असं नाही, पण जेव्हा कधी डोनेशन करायची इच्छा असेल किंवा डोनेशन करायची वेळ असेल, तर ती अशा पद्धतीने करायला पाहिजे, की जे आपल्या हातून दिलेलं आहे आता आणि त्याच्याबद्दल आपण काहीच विचार करत नाहीये परत. जसं आपल्याला खूपदा आपण ऐकलं असेल एक म्हण, की "कर्म करो, लेकिन फल की इच्छा मत करो." तर आपण कर्म करणारे, आपण दान करणारे आणि दिलं ते अर्पण झालेलं आहे आता. त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड काही विचार, त्याच्या रिलेटेड काही एक्स्पेक्टेशन ठेवायची गरज नाहीये. आणि हे करताना आपण ह्या गोष्टीची जाणीव मुलांनाही करून देऊ शकतो. मुलांनाही सांगू शकतो, की जेव्हा आपण देतो, तेव्हा आपण प्युअर भावनेनं ते अर्पण केलेलं असतं, ते दिलेलं असतं. त्यामुळं त्या व्यक्तीकडून ज्याला आपण दिलेलं आहे, त्याने आपल्याशी चांगलं बोललं पाहिजे, त्याने आपल्याशी असं वागलं पाहिजे, हे बंधन आपण मनामध्ये शून्य ठेवतो. म्हणजे त्याने ती गोष्ट घेतली आणि तिथेच उठून तो आपल्याला 2 शब्द काही सुनावले, तरी सुद्धा आपल्या मनावरती त्याचा फरक नाही पडला पाहिजे. इतकं आपण प्युअर हार्टनी जर दान करत असू, तरच त्या दान करण्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे. तर या काही गोष्टी आपण मुलांना एक संस्कार म्हणून शिकवू शकतो, सांगू शकतो, जेणेकरून त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये जेव्हा ते दुसऱ्यांना कोणती गोष्ट देतील, त्यावेळेला बेस्ट गोष्ट देतील. नंतर महत्वाची गोष्ट दुसऱ्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एम्पॅथी येईल, की हां, मी जर हे खाऊ शकतो तरच मी ते दुसऱ्यांना द्यायला पाहिजे. मी जर ही गोष्ट वापरू शकतो तरच मी ती गिफ्ट म्हणून द्यायला पाहिजे. ना की ती उरलेली, ठेवलेली, आता वापर नाहीये म्हणून मी दुसऱ्यांना देतोय. तर अशा पद्धतीने एक चांगली सद्भावना आपण मुलांच्या मनात पेरत आहोत. आणि जेव्हा आपण दान करतो त्यावेळेला एक्स्पेक्टेशन काही ठेवायचे नाहीयेत. हे पण आपण मुलांना शिकवतो. तर आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण हे डोनेशन, दान याच्याबद्दल क्लॅरिटी पाहिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पालकांना शेअर करा, मुलांना सहभागी करा, मुलांनाही शेअर करायला लावा आणि मुलांच्या हातून काहीतरी गोष्टी दान करायचा प्रयत्न करा. म्हणजे मुलांना ते फीलिंग येतं आणि मुलांना छान वाटतं ही गोष्टी करताना. मुलांना खूप आवडतं द्यायला. त्यामुळे मुलांच्या हातून आपण या गोष्टी करणार आहोत. तर पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. तुमचे काही क्वेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुमचे काही ओपिनियन असतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती हिट करायला विसरू नका. थँक यू सो मच.